नमस्कार. आज आपण मीरा भाईंदर शहरामधला जो आठवा अजुबा गेल्या महिन्यामध्ये सोशल मीडियावर पूर्ण देशभरामध्ये नाही तर पूर्ण जागतिक पातळीवरती म्हणजे पूर्ण जगामधल्या प्रत्येक देशामध्ये हा ब्रिज व्हायरल मोठ्या प्रमाणात झालेला. तर याचं कारण की इथल्या लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या बेजबाबदार प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता हा असा ब्रिज बनवलेला आहे. त्याचा आम्ही निषेध म्हणून या ब्रिजला, या सरकारला, या प्रशासनाला आम्ही एक आमंत्रित किंवा आमच्यातर्फे आम्ही त्यांना एक सुझाव देतोय की या ब्रिजचं नाव विश्वगुरु उड्डाण पूल देण्यात यावं. कारण हा ब्रिज हा पूर्ण देशभरामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा ब्रिज प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे या ब्रिजचं नाव विश्वगुरु उड्डाण पूल झालं पाहिजे अशी आमची युवक काँग्रेस तर्फची मागणी आहे. पाहिला हा ब्रिज अन मला हे विश्वगुरु दिसले. नमस्कार. आता तुम्ही बघत असाल तर मीरा भाईंदरचा विश्वविख्यातपणा किंवा विश्वकुख्यातपणा असा ब्रिजच्या खाली आम्ही आहोत. मीरा भाईंदर मधला तिसरा ब्रिज आहे. त्याच्या आधी जे दोन ब्रिज तयार झाले त्याच्या उद्घाटनासाठी इकडच्या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये स्पर्धा लागली होती. एका आमदाराला त्यांच्या नेत्याला आणायचं होतं, दुसऱ्या आमदाराला त्यांच्या नेत्याला आणायचं होतं. मात्र हा जो तिसरा ब्रिज आहे ह्याचं श्रेय घ्यायला कोणीच पुढे यायला तयार नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं कदाचित त्याचं नाव त्यांना सुचत नसेल, त्याचं नाव कदाचित त्यांना सुचत नसेल आणि म्हणूनच युवक काँग्रेसतर्फे हा जो विश्वविख्यातपणा किंवा विश्वकुख्यातपणा अशा ब्रिजला आम्ही विश्वगुरु उड्डाण पूल नाव दिलंय. कारण का जगभरामध्ये आज अगदी न्यूझीलंड असेल, कॅनडा असेल, अमेरिका असेल, जर्मनीमध्ये असेल, तिकडे सगळीकडनं आमचे मित्र आम्हाला फोन करतायत, मेसेज करतायत आणि विचारतायत अरे ही कोणती बॅट बनवली. त्याच्यामुळे या विश्वकुख्यात ब्रिजला विश्वगुरु उड्डाण पूल असं नाव युवक कांग्रेस तर्फे देण्यात यावं अशी मागणी करण्यात येते. तर में जो आठवां अजूबा बना है उस आठवें अजूबे का नाम हम लोग ने मीरा भाईंदर के, महाराष्ट्र के, पूरे विश्व के जो गुरु है हमारे माननीय, उनके नाम के ऊपर हमने ऐसा रखने का सुझाव दिया है. सुझाव सिर्फ इतनी सी बात के ऊपर है कि अगर यहाँ पर लोकल नेता अगर इनके नाम पे वोट मांगते हैं तो यहाँ की जितनी प्रसिद्धि भी है वो इन्हीं के नाम पे होनी चाहिए. और जो मीरा भाईंदर को पूरे विश्व में प्रसिद्धि मिली है उसका श्रेय भी सिर्फ इस कमल के फूल को जाना चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.